झी 24 तास एक पाऊल पुढे। कापसाचे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ लवकरच उझबेकिस्तानमधील विविध संशोधन संस्थांशी करार करणार आहे। कुलगुरू डॉक्टर रवी प्रकाश दाणी यांनी नुकताच विदेशी दौऱ्यात कराराच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा केली। हे करार राज्यातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहेत। अकोला जिल्ह्यामधील डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू रवी प्रकाश दाणी यांनी नुकताच उझबेकिस्तान देशाचा दौरा केला। कापसाच्या उत्पादन आणि निर्यातीत मोलाची कामगिरी उझबेकिस्ताननं आजवर बजावली आहे। त्यामुळे या देशानं विकसित केलेल्या कापसासंदर्भातल्या तंत्रज्ञानाचा फायदा राज्यातील तसंच देशातील शेतकऱ्यांना होण्यासाठी या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। कुलगुरू डॉक्टर रवी प्रकाश दाणी यांनी या देशातल्या उच्च तंत्रज्ञानाच्या आदान प्रदानासाठी कराराच्या दृष्टीनं हालचाली सुरू केलेल्या आहेत। कुलगुरूंनी या दौऱ्यामध्ये उझबेकिस्तान अकॅडमी ऑफ सायन्स, इन्स्टिट्यूट ऑफ जेनेटिक्स अँड एक्सपेरिमेंटल बायोलॉजी, नमन गमन सिल्क फॅक्टरी या संस्थांना भेटी दिलेल्या असून येत्या काळात त्यामुळे भारताला मोठी मदत होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न होणार आहेत। माझ्या प्रवासामागचा हेतू असा होता की तेथील ज्या संशोधन आणि शिक्षण या क्षेत्रातल्या ज्या संस्था आहेत त्यांना विद्यापीठाच्या कार्यासंबंधी माहिती देऊन विद्यापीठासाठी तेथील विद्यार्थी आणि संशोधक आकर्षित करणे हा एक माझा उद्देश होता। कापसासोबतच फळवर्गीय पिकं, जैव तंत्रज्ञान आणि डाळिंब संशोधनातही डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ उझबेकिस्तानमधील संशोधन संस्थांशी करार करणार आहे। उझबेकिस्तान हा देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कापूस निर्यातदार देश असून जगातील 5व्या क्रमांकाचा कापूस उत्पादन देश आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना या देशातील तंत्रज्ञानाचा नक्कीच फायदा होण्यास मदत होणार आहे। झी 24 ताससाठी जयेश जगड, अकोला। झी 24 तास एक पाऊल पुढे।